याच्यामध्ये घटनेनं काय सांगितलेलं आहे, विधिमंडळ नियमामध्ये काय तरतुदी आहे की तुम्हाला तुमच्या पक्षाच्या घटनेमध्ये बहुमतानं जर काय बदल करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय कार्यकारिणीची सर्वोच्च जी सभा आहे ती घ्यावी लागते। रितसर त्याच्या अजेंडावरती त्याच्या विषयपत्रिकेवरती विषय नमूद करावा लागतो। बहुमतानं जर तो विषय मंजूर झाला तर तशा पद्धतीची सुधारणा अमेंडमेंट ही पक्षाच्या घटनेमध्ये केल्यानंतर एवढी सगळी प्रोसिजर फॉलो केल्यानंतर माननीय राज्य निवडणूक आयोग आणि माननीय केंद्रीय निवडणूक आयोग या दोघांच्याकडनंही त्या दुरुस्तीला मान्यता घ्यावी लागते। रितसर ती दुरुस्ती त्यांच्याकडे तुम्हाला ऑफिशियली कम्युनिकेट करावी लागते, त्यांच्याकडे सादर करावी लागते। ती सादर केल्यानंतर जर माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला त्याच्या बाबतीतल्या काही शंका असतील तर त्याचं क्लेरिफिकेशन हे माननीय केंद्रीय निवडणूक आयोग संबंधित पक्षाचे जे कोण प्रमुख असतात किंवा सचिव असतील त्यांना विचारतात। यातली कुठलीही प्रोसिजर फॉलो केलेली दिसत नाही सकृतदर्शनी। आता तरी कुठंतरी सांगायचं की आम्ही दिलंय आणि काहीतरी पत्र दाखवायचं। मी एवढंच म्हणतो, आता आमदार अपात्रतेचा निकाल माननीय विधानसभा अध्यक्षांच्या न्यायालयात आला ना, तुम्ही समाधानी नसाल तुम्ही जा ना वरच्या कोर्टात। रोज उठायचं आणि एक काहीतरी नवीन वक्तव्य बाहेर येऊन करायचं, काहीतरी एक नवीन येऊन कागद दाखवायचा। तुम्ही जा ना, तुम्हाला वरच्या कोर्टाचे दार उघडे आहेत। न्याय व्यवस्थेत तुम्हाला देशातल्या प्रत्येकाला न्याय मागायचा अधिकार आहे। तुम्ही जा त्यांच्याकडे, दाखवा तुम्हाला काय दाखवायचे ते। योग्य पातळीवर योग्य त्याची सुनावणी होईल, साक्षी पुरावे होतील, पुरावे तपासले जातील, होईल त्याच्यावर योग्य निर्णय। त्यामुळं आता माझं एवढंच म्हणणं आहे, आता आम्हाला एवढं सगळी सुनावणी होऊन, साक्षी पुरावे होऊन, जाब जबाब होऊन 2 तास पावणे 2 तास लागले माननीय विधानसभा अध्यक्षांना निकालपत्र वाचायला। एवढं विस्तृत निकालपत्र माननीय विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं आहे। त्यामुळं आता रडीचा डाव खेळण्यापेक्षा परमप्रमाणात तुम्हाला जायचं असेल तर वरच्या कोर्टात जाऊन दाद मागा। आमची बाजू सत्याची आहे, आम्हाला न्याय देवतेनं न्याय दिलेला आहे आणि न्याय देवतेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे।